इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास। पाठ 3 निवारा आपला आपला। सांगा पाहू। बघा, एक चित्र दिसत आहे आणि त्या चित्रावरून एक मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे। मांजर कशासाठी दबा धरून बसलेले आहे सांगा पाहू। बरोबर, बिळात लपून बसलेल्या उंदराला पकडण्यासाठी मांजर दबा धरून बसले आहे। चित्र पहा। आणखीन एक प्रश्न, कावळे का घाबरले आहेत? ते मांजराला का हुसकावत आहेत सांगा पाहू। बरोबर, कावळे मांजराला पाहून घाबरले आहेत। मांजराने घरट्यावर आणि कावळ्यांच्या पिल्लावर हल्ला करू नये म्हणून इतर कावळे मांजराला हुसकावत आहेत। घराची गरज कशासाठी? तर पहा, कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपणाला खूप त्रास होत असतो आणि त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपणाला घराची गरज असते। तसेच पहा, घरामुळे चोरीचीही भीती कमी होते। तसेच बघा, जंगलातील प्राण्यापासून आपलं रक्षण होण्यासाठी आपणाला घराची गरज असते। बघा, आपल्याप्रमाणेच प्राण्यांनासुद्धा घराची गरज असते। काही प्राण्यांना घराची गरज असते, ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात। तर काही प्राणी काय करतात, परिसरामध्ये एखादी सुरक्षित जागा असेल त्या ठिकाणी निवारा शोधतात। आता बघा, निवारा म्हणजे काय रे? बघा, संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा, ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा म्हणजे निवारा। समजलं ना? स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी बघा, पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतीलच बघा। घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला एक काय आहे, तो एक निवारा म्हणजे त्यांच्यासाठी तो आसरा आहे। बघा, अंडी खाणारे अनेक प्राण्यांची भीती पक्ष्यांना वाटत असते, कारण पक्षी काय करतात, घरट्यात अंडी घालत असतात। त्यामुळे आपली अंडी खाऊ नये यासाठी आपणाला एखादी सुरक्षित जागा असावी यासाठी पक्षी काय करतात, घरटी बांधतात। बघा, घरटी बांधण्यासाठी पक्षी कशाचा वापर करतात मी पाठीमागं सांगितलेलं आहे। गवत, काड्या, कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे यांचा वापर करून पक्षी घरटी बांधत असतात। घरटी आतून मऊ असतात आणि घरटी ते आतून उबदार बनवतात। सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी असतात का रे? तर नाही, प्रत्येक पक्ष्यांची घरटी कशी असतात, वेगवेगळी असतात। हा कोणता पक्षी आहे सांगा रे? ओळखत नाही ना? तर हा सुगरण पक्षी आहे। बघा, घरट्यासाठी पक्षी आपली जागा ही सोयीची निवडत असतात। आता हा सुगरण पक्षी बघा काय करतो, घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतो। झाडाच्या काही फांद्या पानावर झुकलेल्या असतात, त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते। का असते रे उंचावर घरटे? तर अंडी खाणाऱ्या प्राण्यांना त्या अवघड ठिकाणी जाता येऊ नये यासाठी सुगरण काय करत असते, उंच ठिकाणी आपले घरटे बांधत असते। बघा, हा पक्षी कोणता आहे? शिंपी। शिंपी नावाचा पक्षी। हा पक्षी चिमणीपेक्षाही लहान असतो। तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करत असतो। बघा, जवळजवळ असणारी झुडपांची पाने शिवून तो आपले घरटे बनवत असतो। शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी बघा एखादी बारीक वेल तो वापरतो। वेल माहीत आहेत ना? वेल कशा असतात सांगा बरं? फुलांचे वेल असतात, परत भाज्यांचे वेल असतात। त्या वेलीचा वापर तो घरटे शिवण्यासाठी करत असतो। ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्षाला पुरेसे असते। शिंपी पक्षी हा चिमणीपेक्षाही लहान असतो, त्यामुळे त्याचं घरटं कसं असतं, लहान असतं। बघा, ही आहे मधमाशी। मधमाशी काय आहे? कीटक आहे। कीटक म्हणजे काय? पाठीमागे सांगितले, कीटकाला 6 पाय असतात, म्हणजे मधमाशी ही काय आहे? कीटक आहे।
तिचा निवारा काय रे? तर मधमाशीचा निवारा डोंगराच्या उंच कपारीमध्ये छताखाली ती काय करते? पोळे तयार करते आणि तिचा निवारा पोळे. हे तुम्ही पाहिले असेल. पहा उंदीर. बघा उंदीर कुठे राहत असतो? तुम्ही उंदीर घुशी हे पाहिलेच असेल. तर उंदीर आणि घुशी जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी ते काय करतात? जमीन पोखरून बिळे तयार करतात. बघा आता उंदीर आणि घुशी आपल्याला मानवाच्या वस्तीमध्ये पण दिसत असतात. मानवाची वस्ती म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सुद्धा उंदीर आणि घुशी येत आहेत. घरामध्ये भिंतीत किंवा जमिनीखाली ते बिळे करतात. बघा बहुधा मातीची बांधलेली घरं असतात ना, त्या ठिकाणीच उंदीर आणि घुशी येतात. सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा उंदीर घुशी येत नाहीत. कारण सिमेंटचे बांधकाम कसं असतं रे? कठीण असतं आणि त्यांना ते पोखरता येत नाही. यासाठी उंदीर आणि घुशी सिमेंटच्या घरामध्ये येत नाहीत. बघा हे पक्षी आहेत. कबूतर पाहिलं असेल तुम्ही, परवा पाहिला असेल. तर त्यांचा निवारा कुठे असतो बघा? तर परिसरामध्ये सोयीची जागा ते निवाऱ्यासाठी निवडत असतात. काही उंच कड्याच्या छोट्या छोट्या कपारीत पारवे कबूतर राहतात. तर काही मानवाच्या वस्तीमध्ये सुद्धा पडक्या घरामध्ये भिंतीत खबदाड पाडून ते आपला निवारा तयार करतात आणि तिथे राहतात. वाघ पाहिला असेल, बिबटे, परत बघा हा कोणता प्राणी आहे? तरस. हे सर्व प्राणी डोंगरांच्या गुहेमध्ये राहतात. बघा वटवाघळ हा पक्षी नाही तर प्राणी आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा काही प्रकारची वटवाघळे उंच झाडावर राहतात. तर काही प्रकारची वटवाघळे डोंगरांच्या अंधाऱ्या गुहामध्ये राहतात किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्येही आपला निवारा शोधत असतात. वटवाघूळ तुम्ही पाहिलं असेल, त्याचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. माहीत आहे का तुम्हाला? नाग पाहिला असेल, पाहिला ना चित्रामध्ये, आणि खरोखरचा सुद्धा तुम्ही नाग पाहिला असेल. बघा आपण सर्वजण काय म्हणत असतो? नाग वारुळात राहतो. पण ते खरे नाही. मुंग्या वारूळ बनवतात. नाग वारूळ बनवत नाही. तर नाग बिळात राहतो. तुम्हाला म्हण माहीत आहे, आयत्या बिळात नागोबा का म्हणतात हे समजलं ना आता? पाळीव प्राण्यांचा निवारा आता आपण पुढे पाहणार आहोत. ही पहा गाय. बघा गायीसाठी आपण काय करतो? गोठा बांधतो. कोंबडा तुम्ही पाहिला असेल, त्यासाठी आपण काय करतो? खुराडे तयार करतो. म्हणजे कोंबडा आणि कोंबडी यांचा निवारा कोणता? खुराडे. हा पहा घोडा. घोडा कोठे राहतो? त्याचा निवारा काय? तर तबेला किंवा पागा. घोड्याच्या निवाऱ्याला तबेला किंवा पागा म्हणतात. उपक्रम पाळीव व जंगली प्राणी यांचे निवारे लिहा. एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक मधील स्वाध्याय पान नंबर 118, 119